आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आजचा व्हिडिओ। खरं तर आज मी तुमच्यासोबत टोटल 25 खूप छान छान अशा ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, किंवा आता लग्न सराई चालू आहे, नवरीचे ब्लाउज शिवायचे असतात, तर अशा वेळेस बॅकनेकला डिझाईन कशी बनवावी, कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी हे सुचत नाही। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा लेटेस्ट ट्रेंडिंग टोटल 25 ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे जेवढ्या काही डिझाईन्स आहेत ह्या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत। तर यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज बनवू शकता। इतक्या सोप्या पद्धतीने मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। ठीक आहे, सो चला मग आता पटापट आपण स्टार्ट करूयात। तुम्हाला पण एक्साइटमेंट असेल की कशा कशा डिझाईन्स आहे, आणि तुम्हाला नक्कीच आपला आजचा हा व्हिडिओ बघून खूप सुंदर सुंदर अशा नवीन पद्धतीच्या ट्रेंडिंग काही वेगवेगळ्या म्हणजे साडीला मॅच होणाऱ्या खूप छान अशा व्हरायटीच्या म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये टोटल 25 खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स बघायला मिळतील। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकाच व्हिडिओमध्ये टोटल 25 खूप छान छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन्सची आयडिया मिळेल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की एवढ्या ह्या 25 डिझाईन्स आहे। खूप सुंदर सुंदर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स टाईपच्या डिझाईन्स आहे। आणि खरं तर आता ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहेत ह्या टोटल 25 आहे। तर वन बाय वन मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ब्लाउज डिझाईन्स एकाच व्हिडिओमध्ये बघायलाही मिळतील। आणि साडीनुसार कुठल्या साडीवर कशा पद्धतीचे ब्लाउज डिझाईन किंवा कुठल्या फॅब्रिक नुसार कशा पद्धतीचे डिझाईन बनवू शकतो त्या सुद्धा एकदम सुंदर सुंदर। आणि नक्कीच या छानशा बॅकनेक डिझाईन्समुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। सो अशा छान छान डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सो चला मग आता एक एक मी तुम्हाला दाखवते। तर ह्या डिझाईन पासून स्टार्ट करूयात। तर बघू शकतात खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली खरं तर ही डिझाईन आहे। आणि मध्ये आपण इथे अरिवर्कचे जे काही गहू बीड्स असतात म्हणजे गहू मणी तर ते यूज केलेले आहे। आणि खरं तर असं बघण्यापेक्षा ब्लाउज पूर्ण झाल्यावर ज्या वेळेस आपण तो घालू त्यावेळेस खरंच खूप सुंदर असं बॅकनेकला डिझाईन ती सूट होणार आहे, दिसणार आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे नक्कीच त्यामुळे साडी ब्लाउज खूप छान दिसेल। सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर न्यू लुक मधली डिझाईन आहे। खरं तर ही डिझाईन तुम्ही अशा पद्धतीच्या ब्रॉकेट जर ब्लाउज असेल त्यावर करू शकता, किंवा एखादी फॅन्सी साडी असेल किंवा ट्रॅडिशनल असेल तर कुठल्याही पॅटर्नच्या साडीवर तुम्ही ही डिझाईन करू शकतात। नक्कीच ह्या डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसेल। आणि महत्त्वाचं म्हणजे आता मी तुमच्यासोबत ज्या काही डिझाईन शेअर करत आहे ते या सगळ्या डिझाईनचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या या चॅनलवर टाकलेले आहेत। तेही इतक्या सोप्या पद्धतीने की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल आणि अजून डिझाईन्स वेगवेगळ्या बनवलेल्या नसतील तरी सुद्धा तुम्हाला सहज बनवता येईल, इतकी सोपी पद्धत आहे। आणि तुम्ही बघू शकता ही डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे। ऍक्च्युली बोटनेक मध्ये ट्रेंडिंग म्हणू शकता तुम्ही। नक्कीच या डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसेल। आणि ही डिझाईनर लेसमुळे तर खरं तर या बॅकनेक डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे। आणि घातल्यावर पण खरंच ही डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे, झटपट तयार होते, विदाऊट कॅनव्हास पेपरची डिझाईन आहे। सो अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। न्यू लुक मधली आहे आणि बऱ्याचदा आपल्याला ऍक्च्युली बोटनेक मध्ये डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही। सो अशा पॅटर्नची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता। खरं तर याचा ब्लाउज सुद्धा छान असा टिकली वर्क एम्ब्रॉयडरी वर्क डिझायनर आहे। आणि इम्पॉर्टंट म्हणजे ही डिझाईन तुम्ही तुमच्या एखाद्या पार्टीवेअर साडीवर सुद्धा इझिली बनवू शकता। सो नक्की ट्राय करून बघा, किंवा लग्नासाठी नवरीला वगैरे सुद्धा ह्या डिझाईनची आयडिया देऊ शकता। त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे। काठपदर साडीवर, पैठणी साडीवर नक्कीच तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता। ट्रॅडिशनल लुक मध्ये नक्कीच रेडी होईल। आणि लेस सुद्धा मस्त डिझायनर यूज केलेली आहे। आणि लेस लावण्याची पॅटर्न सुद्धा आपला असा आहे की ज्यामुळे नक्कीच आपला ब्लाउज खूप सुंदर दिसेल। आणि घातल्यावर हे मधले हँगिंग्स खूप सुपर दिसणार आहे। आणि हँगिंग्स वगैरे कसे रेडी करायचं ते सुद्धा मी डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा मग आता ही आहे पुढची डिझाईन। डिझायनर छान अशा फक्त लेस वापरून आपण ही डिझाईन बनवलेली आहे। बऱ्याचदा अशा पद्धतीचा ब्लाउज असतो आपल्याकडे प्लेन आणि त्यावर कशी डिझाईन बनवावी सुचत नाही। सो अशा पद्धतीने गोल्डन लेस यूज करून पंचकोनी गळ्यावर तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकतात। नक्कीच या डिझाईनमुळे आपली सिंपल साडी डेलीची साडी सुद्धा खूप सुंदर दिसेल। सो नक्की ट्राय करून बघा।
त्यानंतर बघा आता ही आहे खूप सुंदर अशी स्पेशली एंगेजमेंटसाठी किंवा हळदीसाठी तुम्ही अशी डिझाईन ही बनवू शकता. खरं तर खूप कमी काठ होता. ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की आता सध्याच्या साड्यांना एका साईडने काठ असतो आणि एका साईडचा काठ आपण बऱ्याचदा स्लीव्ह साठी घेतो आणि त्यामुळे बॅकनेक डिझाईनसाठी काठच उरत नाही. पण बघा कमी काठ जरी असेल तरी अशी छानशी हार्ट शेपची डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात. मटका गळ्यावर डीप अजून मटका गळा तुम्ही इझिली घेऊ शकतात आणि नक्कीच खरं तर ह्या छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे. सो मी म्हटल्याप्रमाणे एंगेजमेंटसाठी, हळदीसाठी किंवा लग्नातल्या एखाद्या कुठल्याही फंक्शनसाठी ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा असं सुद्धा शिवू शकतात. त्यानंतर ही सुद्धा बघा खूप सुंदर अशी पैठणी साडीवर आपण ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे. ऍक्च्युली याचा सुद्धा खूप छोटासा काठ होता, इथे तुमच्या बघितल्यावर लक्षातच येईल. पण पानगळ्यावर खूप कमी काठ वापरून आपण एकदम मस्त ट्रेंडिंग आणि खरं तर ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारे डिझाईन बनवलेले आहे. सिल्क थ्रेडचे लटकन्स इथे लावलेले आहे, सिंपल असे. आणि खरं बघा म्हणजे खरं तर ह्या छानशा सिंपल सोबर डिझाईनमुळे आपला ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे. तशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि म्हटल्याप्रमाणे जर का तुमच्या ब्लाउजचा एकदम छोटासा काठ उरलेला असेल सो ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ही आहे पुढची ब्रॉकेट टाईप खूप सुंदर डिझाईन. खरं त्याचा ब्लाउज पीस मस्त असा शायनी आहे आणि यावर आपण फक्त गोल्डन कलरची लेस वापरून इतकी सुंदर डिझाईन बनवलेली आहे. बऱ्याचदा कस्टमरला सिंपल डिझाईन हवी असते किंवा कधी कधी ना एक म्हणजे एखाद्या साडीवर कुठली डिझाईन बनवावी किंवा मॅच होईल की नाही हे समजत नाही, तर अशी डिझाईन तुम्ही कुठल्याही ब्लाउजवर इझिली बनवू शकतात. फक्त लेस वापरलेली आहे आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून जरी तुम्ही नवीन असाल म्हणजे कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ बघून सहज अशी डिझाईन बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर न्यू लेटेस्ट ट्रेंडिंग लुक मधली डिझाईन आहे. हे नवीन पद्धतीचे त्रिकोण आहे खरं तर. आणि ना हा ब्लाउज असा बघण्यापेक्षा घातल्यावर खरं तर तो खूप सुंदर दिसतो, कारण की त्याचे त्रिकोण आहेत जरा वेगळ्या पद्धतीचे आहेत. हे त्रिकोण वगैरे कसे बनवायचे सो डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे सध्या ना असे त्रिकोण बनवून डिझाईन बनवण्याची खूप ट्रेंड चालू आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली पॉप्युलर ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. ठीक आहे. आणि खरं तर ना नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि कॉन्ट्रास्ट कपडा वापरल्यामुळे तर ही डिझाईन अजून उठून दिसते. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही सुद्धा पुढची डिझाईन आहे. तर इथे बघू शकतात की तसंच पॅटर्नचे त्रिकोण बनवून आपण ही वन साइड डिझाईन बनवलेली आहे. सिंपल प्लेन जर का ब्लाउज पीस असेल तर एका साइडने तुम्ही 2 लेअर मध्ये गोल्डन लेस लावून एका साइडने ही डिझाईन बनवू शकतात. नक्कीच ब्लाउज खूप सुपर असा रेडी होईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि छान दिसतोय खरं तर. त्यानंतर बघा ही सुद्धा खरं तर बांधणीच्या ब्लाउजवर म्हणजे ही डिझाईन बनवलेली आहे. खाली त्रिकोण लावलेले आहे. कमरेच्या साईडला डिझाईन खूप सुंदर आहे. लेस सुद्धा ऍक्च्युली खूप मस्त आहे. जो काही बांधणीचा पॅटर्न आहे तर त्यावरती मॅच होते आणि खरं तर या डिझाईन छान लेसमुळे ना या ब्लाउजला खूप सुंदर असे लुक येणार आहे. सो अशी छानशी न्यू ट्रेंडिंग लेस वापरून तुम्ही अशी छानशी बोटनेक मध्ये बांधणी साडीवर किंवा कुठल्याही साडीवर अशी डिझाईन सहजच बनवू शकतात. सो नक्की ट्राय करून बघा. त्याची पद्धत सुद्धा खूप म्हणजे खूप सोपी आहे. त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर लेस आहे. खरं तर सेमच आहे, फक्त ही गोल्डन आहे आणि आधीची सिल्वर होती. छान असे मोती लेस लावलेली आहे. वेगळ्या पद्धतीची खरं तर ही डिझाईन आहे. मधला पॅच आपण सेपरेट तयार करून घेतलेला आहे आणि खरं तर ना ही डिझाईन सुद्धा म्हणजे ब्लाउज घातल्यावर खूप छान उठून दिसते. थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. तशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे सुद्धा साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन. तर छान असं फ्रिल यूज करून मस्त जो काही आपला मॅट कलरची लेस असते ना खरं तर ती यूज करून आपण ही डिझाईन बनवलेली आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच ह्या डिझाईनमुळे खूप सुंदर असं लुक येईल. आणि ही मोस्ट लेटेस्ट ट्रेंडिंग पॉप्युलर डिझाईन आहे. आतापर्यंत ही डिझाईन मी इतक्या कस्टमरला शिवून दिलेली आहे. फक्त एवढंच आहे की याआधी आपण काठ यूज केलेला आहे, इथे मी लेस यूज केली होती. सो तुम्ही कसंही करू शकतात, म्हणजे दोन्ही पण आयडिया मी तुम्हाला दिलेली आहे. याआधी बरेचसे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. जर तुमच्याकडे लेस अवेलेबल असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा काठ असेल तरी सुद्धा तशी डिझाईन करू शकतात. आणि खरं तर या डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येतं आणि खूप साऱ्या कस्टमरला ही डिझाईन आवडते. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.
त्यानंतर बघा ही सुद्धा एकदम छोट्याशा काठापासून खरं तर चौकोनी गळ्यावर आपण डिझाईन बनवून घेतलेली आहे. मी नेहमीच सांगते, पुन्हा पुन्हा सांगते की जर एकदम कमी काठ असेल आणि एखाद्या कस्टमरला चौकोनी गळ्यावर डिझाईन हवी असेल तर ही डिझाईन बनवू शकतात. त्याचबरोबर आपण इथे जे काही डिझाईनर लेस लावलेली आहे खरं तर त्यामुळे सुद्धा खूप सुंदर असं लुक आलेला आहे. आणि साडी आपली राणी कलरची आहे म्हणून आपण गोल्डन आणि राणी कलरच्या कॉम्बिनेशनची त्रिकोणवाली लेस इथे यूज केलेली आहे. आणि साडीलाच मॅचिंग असे आपण इथे रेडीमेड लटकन सुद्धा लावलेले आहे. सो खूप सुंदर झटपट तयार होणारे डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन. खरं तर ना काय होतं की बऱ्याचदा कॉटन टाईप साडी असेल ना असं प्रिंटेड वगैरे तर कशी डिझाईन बनवावी सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. आणि खूप लेटेस्ट ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे. आणि खरं तर याला मॅचिंग बाही सुद्धा तुम्ही बनवू शकता. म्हणजे पूर्ण डिझायनर मॅचिंग असं तुमचा सुंदर असा ब्लाउज रेडी होईल. सो नक्की ट्राय करून बघा. ही पण डिझाईन जी आहे तर ती आपण चौकोनी गळ्यावर बनवलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन. ब्रॉकेट टाईप कपडा आहे. कमी काठ होता इथे सुद्धा, तर एकदम कमी काठापासून छान असा छोटासा हार्ट शेप बनवलेला आहे. आपण डिझायनर लेस लावलेली आहे, फ्रिल लावलेली आहे आणि खरं तर गोल गळ्यावर झटपट तयार होणारी अगदी छोट्याशा काठापासून खूप सुंदर अशी ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे, झटपट सुद्धा तयार होते आणि खूप साऱ्या कस्टमरला अशी डिझाईन आवडलेली सुद्धा आहे. सो अजून तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा. त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे. साडीचा पाव मीटर कपडा वापरलेला आहे आपण आणि गोल गळ्यावर सिंपल त्रिकोण बनवून खूप सुंदर डिझाईन बनवलेली आहे. आणि खरं तर ना हा ब्लाउज घातल्यावर ना खूप सुंदर असं लुक येतं. तशी छानशी झटपट तयार होणारी गोल गळ्यावरची थोडासा साडीचा कपडा वापरून ही तयार होणारी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन पानगळ्याची. तर पानगळा हा सुद्धा खूप साऱ्या जणांचा फेवरेट असतो आणि पानगळ्यावर किती म्हणजे बऱ्याचशा डिझाईन्स असतात आणि कधी कधी त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. सो अशी छानशी वेगळी युनिक पण ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे झटपट तयार होणारी अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरं तर ना मी तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा ज्या दाखवणार आहे त्या सगळ्यांची तुम्ही फिनिशिंग बघू शकता की किती सुंदर आलेली आहे. सो फिनिशिंग साठीच्या टिप्स अँड ट्रिक्स मी आपल्या त्या डिझाईनच्या व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग करताना सांगितलेल्या आहे. सो ते व्हिडिओ तुम्ही अटेंड करा म्हणजे तुम्हाला फिनिशिंग साईड डिझाईन कशी बनवावी ते सहज लक्षात येईल. त्यानंतर ही सुद्धा बघा किती छान अबोलीच्या फुलांची आपण डिझाईन बनवलेली आहे. इथे वरती छान असं हँगिंगची रेडीमेड पायपिंग वाली लेस लावलेली आहे. सो तिथे तुम्ही वेगळे लटकन करून लावले तरी सुद्धा चालणार आहे. पण बघू शकतात प्रिंटेड ब्लाउज होता सो त्याला मॅच होणाऱ्या रेड कलरच्या ब्लाउजचे छान असे आपण इथे अबोलीचे फुलं बनवलेले आहेत आणि बघा किती सुंदर असं लुक आलेलं आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. यामुळे ब्लाउज खरं तर खूप सुंदर दिसतो. त्यानंतर ही आहे ऑर्गॅन्झा साडीच्या ब्लाउजची डिझाईन. खरं तर ऑर्गॅन्झा साडीवर सुद्धा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि ऑर्गॅन्झा ब्लाउज पीस असला की मी म्हटल्याप्रमाणे डिझाईन सुचत नाही. सो ही डिझाईन नक्कीच ट्राय करून बघा. मग ती छान छोटासा बो आणि डिझायनर लेस पासून झटपट अशी ही डिझाईन तयार होते आणि ना माझ्या खूप साऱ्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन आवडलेली आहे. सो तुम्ही जर अजून ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा. त्यानंतर ही आहे पुढची वन साइड खूप सुंदर अशी डिझाईन. इथे सुद्धा तुम्ही बघू शकतात की लेसचा कलर म्हणजे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघा. दोन्ही पण साइडचे एकदम छान डिझायनर लेस आहे आणि एकदम छोट्याशा काठापासून हे 3 छोटे छोटे पॅच रेडी करून आपण या ब्लाउजवर वन साइड खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. आणि खरं तर वन साइड डिझाईनमुळे सुद्धा साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येतं आणि अगदी सोपी पद्धत आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो त्यानंतर बघा आता ही गोल गळ्यावर काठाची आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुमच्याकडे भरपूर सारा काठ असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जर का तुमचा काठ खूप मोठा असेल तर तो कट करून तुम्ही बारीक पण अशा पद्धतीच्या प्लेट्स टाकून डिझाईन बनवू शकतात. म्हणजे असं काही नाही की मोठाच काठ पाहिजे, बारीक छोटासा काठ घेतला तरी सुद्धा ही डिझाईन छान तयार होईल. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे पंचकोनी मध्येच अजून थोडेशा वेगळ्या पॅटर्नची
ब्लाऊज डिझाईन. तर हे सुद्धा कॉटन किंवा असं थोडासा वेगळ्या टाईपचा ब्लाऊज पीस आहे. सिल्वर त्यावर सगळं वर्क आहे, साडीवर पण आणि ब्लाऊज वर्क, त्यामुळे मी सिल्वर लेस आणि सिल्वर बटन वापरलेलं आहे खरं तर इथे. सो खूप सुंदर कॉम्बिनेशनची लेस वापरल्यामुळे आणि ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन मस्त असल्यामुळे ब्लाऊज डिझाईन खूप उठून दिसते. सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करा. खूप सुंदर लुक येतं आणि हा आपण कॅनव्हास पेपर लावून डिझाईन बनवलेली आहे. कारण काही कानेकोपरे असे असतात की ते बिना कॅनव्हास पेपरचे रेडी होत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर बोटनेक मध्ये छान असे डिझायनर लटकन, डिझायनर लेस यूज करून आपण डिझाईन बनवलेली आहे. आणि हे जे काही लेसचं कलर कॉम्बिनेशन आहे ना, खरं तर हे आपल्या साडीवर आपण मॅचिंग बनवलेली आहे. तर साडीला मॅच होणारी लेस गोल्डन वगैरे असं कलर कॉम्बिनेशन सहित तुम्ही छान अशी डिझाईन बनवू शकतात. आणि बघा टोटल 5 मी इथे लटकन लावलेले आहे. त्या लटकनला सुद्धा तशीच लेस लावलेली आहे. सो खूप सुंदर असे छान असे लटकनवाले बोटनेकमध्ये ही डिझाईन रेडी झालेली आहे. आणि खरं तर ही डिझाईन अशी बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू ना त्यावेळेस अजून सुंदर असं लुक येतं, खूप मस्त उठून दिसते खरं तर ही डिझाईन. सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि या छान छान बोटनेक डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. कारण की आता सध्या बोटनेक ब्लाऊजचं इतकं ट्रेंड चालू आहे की खूप साऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट असते की त्यांना बोटनेकच ब्लाऊज स्टिच करायचा असतो. सो ही आयडिया नक्की देऊन बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. त्यानंतर ही सुद्धा पुढची बोटनेक मधलीच डिझाईन आहे. बघू शकतात किती छान सिंपल फक्त मोती लेस लावून आपण ही डिझाईन बनवलेली आहे. वरती जे काही बटन्स आहे गोल्डन आणि छोटेसे सिल्क थ्रेड इथे यूज केलेलं आहे खरं तर. आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे आणि खरं तर हे मधला शेप बनवण्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लावणार आहे. तर कॅनव्हास पेपर यूज करून हे गळे, हे कानाकोपरे कसे मार्क करायचे, कसे स्टिच करायचे, प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित त्या शेप कसा रेडी करायचा, तर हे सविस्तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो फायनली बघा मी टोटल तुमच्यासोबत 25 खूप छान छान लेटेस्ट ट्रेंडी न्यू लुक मधल्या पॉप्युलर ब्लाऊज डिझाईन शेअर केलेला आहे. आणि मी पुन्हा सांगते ह्या सगळ्या डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेले आहेत. जर तुम्हाला यामधली जी डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज बनवून बघा. पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.